च्या दिशेने ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे एक धाव येताना दिसते. सिंगल धावेने धावपलक्याचा श्रीगणेश झालाय. ओपनिंग झालंय, खातं खोललं गेलंय धावांचं. आणि असं असताना गाज संघाने आपला इरादा स्पष्ट केलाय की आम्ही कशा पद्धतीने धावा बनवणार आहोत, काय इंटेंट आमचा असणार आहे. पूर्णपणे प्लॅनिंग झालंय. कोरोटील संघाला घरच्या मैदानावरती मात देण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. उलटा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये. चेंडू चाललाय वन बाउंड, सी मारेगा पार, चौकात. बॉर्डरलाईनच्या बाहेर एक टप्पा कॅचला कोणतेही बक्षीस नाहीये. डायरेक्ट कॅच पकडल्यानंतरच बक्षीस आहे, एक टप्प्याला नाहीये. सो पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा अर्चित सज्ज होतं त्याच्या समोर. अथर्वासाठी हा फुल टॉस चेंडू होता, परंतु शरीराच्या दिशेने येणारा चेंडू त्याला मात्र व्यवस्थित जज करू शकले नाहीयेत. कोणत्या प्रकारचे धाव, ओ ये क्या हुआ, जहां पर कुछ नहीं था वहां पर एक आ चुका है. या प्रकारच्या धावा दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला आठवतात. सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला या सर्व धावा आठवतात. ज्यावेळेला त्याचा पाठ नो चला वेस्ट साईडचा नो, बीमरचा नो म्हणून इथं रेफर करण्यात आलंय. पाहिलं जाणार आहे बीमर आहे की नाही. अंपायरच आहे, अंपायर चेक करणार आहेत. ओके, इट्स अंपायर कॉल. सो चेक करूयात त्याच्यामध्ये काय नक्की तथ्य आहे. पॉपिंग क्रीज वरती फलंदाज असताना चेंडू कुठे होता. अनेक सारे रूल्स आहेत. वेस्ट साईड जो काही बीमरचा नो येतो तुम्हाला पॉपिंग क्रीज वरती फलंदाज उभारल्यानंतर त्याच्या कमरेच्या वरती असणारा चेंडू नो बॉल घोषित केला जातो. अनेक रूल्स त्याच्यामध्ये सुद्धा आहेत. ज्या वेळेला स्टेप आउट झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला येस इट्स अ फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. कोणत्याही प्रकारे इथे धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची नवे एक धाव मिळेल कारण ती ओव्हर थ्रोच्या रूपाने मला वाटते ती धाव आली होती. कोरोटी संघाने नाणेफेक जिंकली. बॅटिंग फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांना माहित होतं की इथं चेसिंग तितकीशी पॉसिबल आहे. गाज संघासमोर ओ चेंडू उंच आहे मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलची संधी परंतु झेल नाही टिपू शकलेत. आणि झेल नंतर शाखा प्रतिनिधी उदय नाईक आणि आज आपण ज्या मॅच भरवल्या आहेत त्या जागेचे मालक शेतकरी उदय नाईक हे मैदानावर आलेले आहेत. मी त्यांना स्टेजवर बोलावतोय. उमराळ शाखा प्रतिनिधी प्रमोद पाटील हे त्यांचं एक फूल देऊन स्वागत करतील. मोठा पटकासाठी जाण्याचा प्रयत्न, चेंडू बाहेरच्या दिशेने निघून जात होता आणि त्याच्यावरती खडे खडे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न मिस झालाय आणि त्यानंतर कोणतीही धाव येताना दिसत नाहीये. चांगला कमबॅक रोहन या चेंडूवरती होत असताना आपण पाहिला. मागील 5 चेंडू आणि 7 धावा धावपल करते. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता या षटकातला शिल्लक आहे. एखादा मोठा फटका या पॉवर प्लेच्या षटकाला मोठं करेल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, चेंडू चाहयामध्ये इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली आलाय आणि त्यानं टिपलाय झेल कव्हर मध्ये. फलंदाज बाद, अथर्वला मैदान सोडावं लागतंय. गॉन. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावपलकावरती नवीन फलंदाज आर्य मैदानाच्या आतमध्ये जातोय. सामेदी ब्राह्मण संघ क्रीडा समिती आयोजित स्पर्धा आपण पाहतात आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा आणि अंतिम दिवस. कालचा दिवस खूप चांगल्या रीतीने पार पडला. सामने खूप लवकर संपले आणि 4 षटकांचे सामने खूप चांगल्या रीतीने पार पडले. पहिल्या फेरीतील ते सामने होते. आज दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात झाली आणि त्या दुसऱ्या फेरीतील सामने आपण पाहत आहोत. पहिला सरप्राईज करणार रिझल्ट, सरप्राईज नव्हे तर काटी की टक्कर. शॉर्ट बॉल, चेंडू चाळ्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अजून एक झेल,
अजून एक झेल ज्याने कोणती चुकी केलेली नाहीये. फलंदाज कौशिक यांना सुद्धा मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. फलंदाज बाद. चला नवीन फलंदाज मयूर मैदानाच्या आतमध्ये येतोय. गाज संघ ज्या प्लॅनिंगने आलाय त्या प्लॅनिंगवरती त्या प्लॅनिंगची अंमलबजावणी करत असताना मात्र अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं. ओ यावेळेला सरळ स्ट्रेट कोणत्या पद्धतीने चेंडूची हरकत बघायला मिळाली नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पुढे ब्लाइंडर होता, त्याच्यावरती कोणतंही उत्तर नाही, कोणतीही धाव नाही. इट्स अ डॉट बॉल. कोणत्या प्रकारची धाव येताना दिसत नाहीये. कोरोटी ब संघाने हा निर्णय का घेतला त्याचं कारण हेच होतं की गाज संघाला धावा बनवण्याची संधी देऊन आम्ही चेसिंग करू. या मैदानाचा भरपूर अनुभव कोरोटीतल्या प्रत्येक खेळाडूला आहे आणि त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. ओ लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि त्या चेंडूवरती 1+1 अशा 2 धावा बक्षीस स्वरूपाने मिळतात. 22+ वाईट धाबा धावपलकरती जर पाहिल्या तर 9 वरती जाऊन पोहोचल्या. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांचा दुसरं षटक प्रगतीपथावरती असतानाची ही सद्यस्थिती. कोरोटीचं ऐतिहासिक मैदान श्रीखंडी आणि मांडपे कोरोटी या गावातील जागेवाल्यांनी केलेलं सहकार्य खूप मोठं आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पॉइंटचा चेंडू खाली आला, त्याने टिपला झेल आणि संपला फलंदाज आर्यचा खेळ. गॉड कल्पेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. आर्याने सुद्धा इनफिल्डच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला. कव्हरच्या डोक्यावर मारायचं होतं. यश बजे खुश असतील बॉलरच्या परफॉर्मन्सवरती, ज्या पद्धतीनं आतापर्यंतची गोलंदाजी होताना आपण पाहिली आहे. पण रोहन भरपूर वेळा आपण बघितलं ज्या वेळेला या मैदानावरती फिल्डिंग लगावण्यात आली त्यावेळेला कोणी मिड ऑन सुद्धा ठेवला, लॉंग ऑन सुद्धा ठेवला, कोणी मिड ऑफ ठेवला, लॉंग ऑफ सुद्धा ठेवला. एकाच लाईनमध्ये 2 क्षेत्ररक्षक म्हणजे त्याच्या मागचा इंटेंट काही किंवा त्याच्या मागची मानसिकता काही समजण्या पलीकडे होती. डावखुऱ्याचा फलंदाज नव्यानं मैदानाच्या आतमध्ये आलेला कल्पेश आणि त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. कल्पेश एक्सपिरियन्स प्लेयर आहेत गाजचे. आता त्या अनुभवाचा ते फायदा कशा पद्धतीने उचलत आहेत आणि धावांना गबसणी घालतायत, किती धावांपर्यंत मजल मारतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या मॅचसाठी. हो आखूटप्प्याचा बॉल, चेंडू उंच हवेमध्ये लेट कट करायचं होतं परंतु आतमध्ये येणारा चेंडू आला, त्याच्यावरती यष्टरक्षकाने कोणतीही चुकी केलेली नाहीये. फलंदाज बाद होतील. कल्पेश जसे आले तसे माघारी. गोल्डन डकचे शिकार. माझे मनानं भरली हार्टबीट वाढवते ही चौकरी नखऱ्याची पोर माझे काळजानं उतरली फुद्दावणी झालं तिच्या रूपावरी गोरी गोरी पोर माझे मनानं भरली हार्टबीट वाढवते ही चौकरी नखऱ्याची पोर माझे काळजानं उतरली फुद्दावणी झालं तिच्या रूपावरी माझे प्रेमानं खोटपणा नाही ग माझे प्रेमानं खोटपणा नाही. चला नवीन आलेला फलंदाज स्वप्नील. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि आतापर्यंत 4 विकेट गाज संघाच्या आलेल्या आहेत. खराब स्थिती फलंदाजीमध्ये. सापणीव स्पॅकेट करायचं होतं चेंडूला पाठवलं यावेळेला डिक्लेअर झोनच्या दिशेने. स्क्वेअर ऑफ द विकेट. एका धावेसाठी सिंगल दाब येईल, सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. यानंतर होणारी मॅच, यानंतर होणाऱ्या मॅचसाठी सुद्धा तयार राहायचंय. नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. मंदार म्हात्रे
मंदार मात्रे आपण कुठे असाल प्लीज मंचाजवळ या. ओ शॉर्ट बॉल पुल केलंय, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली आणि त्यानं सोडलाय झेल. चेंडू खाली येऊन सुद्धा झेल कन्वर्ट झाला नाही आणि यापेक्षा मोठी चिंता काय असू शकते. गास संघ 5व्या विकेटच्या पतना जवळ होता, परंतु तिथून मात्र झेल ड्रॉप झाला. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापल करते धाबा 12. 4 गड्यांच्या पतनानंतर टीम गास. बानकरकरांचा सुद्धा खूप मोठा हात आहे या मैदानासाठी, ज्यांच्या माध्यमातून काही जमिनी बानकरकरांच्या सुद्धा आहेत. चेंडू पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळत आहे. चेंडूला मिडकेच्या क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला. दुसरा धावायचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव नाही कंप्लीट करता आली. तिथं फक्त एकच धाव घेतली गेले. सिंगलने धावफलक पुढे जाते. आमचे सचिनजी खूप खुश आहेत. सचिनजीच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, कारण चेतक वाघोली संघ जिंकलाय आणि एक अशा सामन्यामध्ये जिंकला ज्या वेळेला त्यांचा पारंपरिक प्रतिद्वंद्वी त्यांच्या समोर ते वाळूंजे संघासमोर ते खेळत होते. नेक्स्ट बॉल साई ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडूला टोलावलंय. लॉफ्टेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग. फेकी होते तोपर्यंत साईला भेदून चेंडू निघून चालला, पण बॅकअप चांगलं होतं आणि त्यामुळे तिथे फक्त एकच धाव धावफलकामध्ये आढळते. मंदार यानंतर होणारा मॅचचा टॉस, त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. ओ यावेळेला चेंडू उंच हवेमध्ये आणि स्वप्नीलने मारलेला हा फटका नाही ट्रॅव्हल होऊ शकलाय आणि अखेरकार झेल टिपत असताना फलंदाज बाद. सारस चला धावफलकावरती धाबा किती आहेत? 14. 14. 3 चेंडूचा खेळ झालाय. सारस मैदानाच्या आतमध्ये आला. ॲज अ कॅप्टन म्हणून सारसने खूप चांगलं वक्तव्य केलं होतं की आम्ही 11च्या 11 जण मिळून खेळणार, सांघिक खेळ दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. गास संघ कुरकुरी करण्याचा प्रयत्न जरूर करतो, परंतु कोरोटीकडे घरचं मैदान असल्या कारणानं एक ॲडव्हान्टेज आहे, अनुभव सगळ्यांना आहे आणि कालचा खेळ त्याने जो केलाय, सर्वाधिक जास्त धाबा धावफलकावरती लगवण्याचा विक्रम हा कोरोटी संघाने केला आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अप आहे, हाय आहे आणि असं असताना त्या मॅचचा मोमेंटम अजूनही त्यांच्याकडे कायम आहे असं म्हणावं लागेल. 3ऱ्या षटकातील 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 15 धाबा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. चला अजून एक विकेट. साईचं षटक सुद्धा संपलं. 3 धावा फक्त साईनं खर्ची केल्या आणि 2 महत्वाच्या विकेट चटकवल्यात. असं असताना 15 वरती धावफलक थांबले. शेवटच्या अंतिम 6 चेंडू बाकी आहेत. बघूयात त्या 6 चेंडूंमध्ये किती धावा.
शेवटचं अंतिम षटक. यशच्या हातामध्ये चेंडू, सारस समोर, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. ओ लाफ्ट केलं चेंडूला, चेंडू काही काळ उंच हवेमध्ये राहिला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग, दुसरीचा प्रयत्न आणि अखेरकार 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद. अजून एका विकेटचं पतन. आठ विकेट आतापर्यंत आले. सौरभ बाद झाला आणि सौरभची जागा घेण्यासाठी आता जन्मेश आलाय, परंतु सारसने स्ट्राईक घेण्याचा काहीसा प्रयत्न जो केलाय तो मी म्हणेल योग्य सुद्धा आहे. कारण इथं आता 1-2 मोठे फटके जरी आले तरी सुद्धा मॅच मध्ये घास संघ चांगल्या स्थितीमध्ये बघा. ओ रनआउटची संधी, पुन्हा एकदा गडी बाद. 1 मोर विकेट डाऊन. रनआउटच्या रूपाने अजून एक विकेट, 9व्या विकेटचं पतन. 9 विकेट गेलेले आहेत. शेवटची जोडी आता 8 की 9, जन्मेश बाद झालेत. आता शेवट 8 गेलेत. 8 विकेट गेलेत. 2 विकेट असून आहेत, 2 विकेट असून बाकी आहेत. यश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय, पण सारस ज्या पद्धतीने स्ट्राईक घेतात त्या पद्धतीने धावा येताना दिसत नाहीयेत. 16 धावा दाखल करते. इनसाइड आउट चेंडू चाव्यामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अखेरकार सारस सुद्धा बाद. आता नवी विकेट आली आहे आणि आता शेवटची जोडी किल्ला लढवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये असेल. धन्यवाद डीजे. यानंतर होणारी मॅच बिनधास वर्सेस एकता. बिनधास कोफराड विपक्ष एकता बानकर. मंदार मात्रे विपक्ष विवेक नाईक. मजा येणार आहे या मॅचला. दोन्ही कर्णधार आपण या नाणेफेक केली जाणार आहे. ओ ऑल आउट, 10वी विकेट आणि गास संघ ऑल आउट होत असताना 16 वरती धावफलक थांबलंय. 17चं लक्ष ठेवलं गेलंय कोरोटी ब या संघासमोर आणि या स्पर्धेमध्ये पहिला ऑल आउट होणारा संघ म्हणून आपण गास संघाला पाहतोय. 17 झालेत का, मग 18 काढायलेत. येस, बॉल द्या, बॉल घ्या, बॉल घ्या, तो वेगळं बॉल घ्या. आशु जोशी साहेबांना विनंती करेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आशु जोशी साहेब, आपण टॉस का बॉस मध्ये या. आपल्या शुभास टॉस केला जाणार आहे. नवीन बॉल द्यायचा आहे का? चल, नवीन बॉल सुद्धा मैदानात द्या. नाणेफेकीचा कौल. मंदार मात्रे नवीन बॉल घेऊन या. आशु जोशी साहेबांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाणार आहे. कर्णधार या बिंदास कोपराड. बिंदास कोपराडचा कर्णधार लवकरात लवकर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला, नाणेफेकीचा कौल कोणी जिंकला? बिंदास कोपराड. कॉइन द्यायचंय. बिंदास कोपराडला हे कॉइन दिलं जात आहे. बघा, कॉइनच्या बाबतीत मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल. जिंकणाऱ्या संघाला ते कॉइन दिलं जातं आणि जो संघ जास्त, जो कर्णधार जास्त वेगवेगळं थांबायचंय. धन्यवाद आशु साहेब, आपण स्थानापन्न व्हा. जो संघ जास्त टॉस जिंकेल त्याला एक ट्रॉफी आणि कॅश प्राइज सुद्धा, एक ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करण्यात येणार आहे. मंदार, टॉस जिंकला, काय निर्णय असणार आहे? सर, आम्ही बॅटिंग घेऊ. आम्हाला बिंदास खेळ बघायला मिळेल की तुमच्या संघामध्ये एकता बघायला मिळेल? आम्ही संघामध्ये एकता आहे, विविधतेत जशी एकता असते तसं आमचा संघ या SBPL मधून बोध घेऊन आम्ही ज्या कोणाला चान्स मिळत नाही किंवा जसे काय आम्ही 7 ते 8 जण आम्ही कन्फर्म असतो, 3 जण आमच्यात कमी असतात, ते आम्ही जिथून तिथून हेरून घेतो. त्यामुळे आम्ही एकतेने खेळणार. विविधतेतून एकता हे भारताचं वैशिष्ट्य आहे की विविधतेतून एकता. तेच वैशिष्ट्य आम्ही ध्यानी ठेवून
विविधतेतून एकता हे करून बिंदास खेळ करणार आणि विवेकला टप देण्याचा प्रयत्न करणार. क्या बात आहे. मंदार, आयोजनाबद्दल 2 शब्द ऐकायला आवडेल. कसं वाटलं सामेदी ब्राह्मण संघ क्रीडा समितीचं हे बहारदार आयोजन? अतिशय सुंदर असं आयोजन आहे. मी उल्लेख करायचा गेला तर सगळ्यांनीच भरपूर जणांनी मेहनत घेतलेली आहे, परंतु सामवेदी ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष प्रकाश बाबा, क्रीडा समिती अध्यक्ष राहुल म्हात्रे, त्यानंतर आरोग्य समितीचे अध्यक्ष पंकज पाटील यांनी विशेष असं म्हणजे पुढे पडले. त्यानंतर त्यांना सरचिटणीस अध्यक्ष तमाम सामवेदी ब्राह्मण संघाच्या कमिटीने पाठिंबा दिला आणि त्यानंतर आम्ही क्रीडा रसिक जे आहेत त्या सगळ्यांनी पाठिंबा दिल्यानंतर ही टुर्नामेंट आज होत आहे. काल पावसाचं सावट होतं, परंतु आमची कुलस्वामिनी आई महालक्ष्मीची कृपा ही आमच्या पूर्ण समाजावरती आहे. त्या यांनी आज सावट गेलेलं आपलं पावसावरचं आणि क्रिकेटची ही आपली टुर्नामेंट जी आहे ती संपन्न होत आहे. अशीच क्रिकेटच्या टुर्नामेंट किंवा इतर सगळे सामवेदी ब्राह्मण संघातर्फे आयोजित आहे मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या होणाऱ्या मॅचसाठी. विवेक नाईक यांच्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. SBPLचा खूप चांगला इव्हेंट या ठिकाणी संपन्न झाला आणि त्याचे चॅम्पियन आपण राहिलात. आज सामेदी ब्राह्मण समाज अंतर्गत क्रीडा समितीची ही स्पर्धा म्हणजे 2 मोठे टायटल मारण्याचा काहीसा कारनामा करण्याची संधी आहे आणि असं असताना सकाळपासून ज्या मॅचेस बघितल्यात कशा पद्धतीने झाल्या, कशा प्रकारची तयारी आणि कसा खेळ आम्हाला बघायला मिळेल? नक्कीच चांगला खेळ बघायला मिळेल, कारण तसा बिंदास कोपराचाही संघ चांगला आहे आणि त्यासाठी आमची प्लॅनिंग पूर्ण आम्ही झालेली आहे. टॉस माझ्या मनाविरुद्ध गेला तरी मला जे पाहिजे होतं तेच मिळालेलं आहे, त्यामुळे मी ठीक आहे. या आयोजनाबद्दल काय सांगाल? 2 शब्द. आयोजन खूपच छान आहे आणि यावेळी या टुर्नामेंटला जे 20 संघ जे झाले ते अपेक्षेनुसार झालेले आहेत, पण सगळ्यांनी जे 20 संघ झाले त्याबद्दल मला चांगलं वाटलं की एवढे संघ होतील असं वाटलं नव्हतं, पण या एवढ्या मोठ्या संघांनी 20 संघांनी भाग घेऊन ही स्पर्धा अजून चांगली करायचं ठरवलं, त्यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद देतो. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकला बिंदास कोपराडनं आणि एकता बानकर संघाला बॅटिंगसाठी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं आणि ही मॅच यानंतर होणार आहे. ही मॅच दुसऱ्या फेरीतील शेवटची मॅच असणार आहे. त्यानंतर एक छोटासा ब्रेक असणार आहे. तो ब्रेक लंच ब्रेक असेल आणि त्यानंतर 1:15 वाजता शार्प टॉस केला जाईल. 2 वाजता पहिला बॉल पडणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे आणि या तिसऱ्या फेरीतील जो काही ड्रॉ सिस्टम आहे त्याची माहिती तुम्हाला यानंतरची मॅच चालू झाल्यानंतर भेटणार आहे. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच जिथे 18 धाबांचा पाठलाग बचाव आपण बघणार आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच आपण वळणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. थँक्यू सो मच. उच्चपाष्टीच्या बाहेर निघून जाणारा चेंडू आणि अतिरिक्त धाव 1+1 अशा 2 धावा मिळतील. पाठलाग 18चा आहे आणि 18चा पाठलाग असताना 6 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. 7 धावा झाल्यात. पहिलं षटक ज्या वेळेला संपन्न झालं त्यावेळेला 5 धावा होत्या. वाईट+1 या पहिल्या चेंडूवरती अथर्वच्या येताना आपण बघितल्या. अथर्वने काही प्रमाणात चांगला इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न केला. एक चौकार सुद्धा अथर्वने बॅटिंग करत असताना लगावला होता. तोच अथर्व आता बॉलर म्हणून आलाय आणि बॉलिंगमध्ये आपली कमाल दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कोरुटीसाठी यश वजे तितका प्रभावित करू शकला नाही. निराश होऊन तो सुद्धा मैदानाबाहेर आला. परंतु काल ऋषभने केलेला स्टार्ट त्यानुसार ऋषभचा फॉर्ममध्ये येणं हे कोरुटीसाठी एक जमेची बाजू. आता ऋषभला पुन्हा एकदा आपल्या फॉर्मला अजून बढावा आणि मोठं करण्याची संधी आहे. बाहेर निघणारे चेंडू पुन्हा एकदा पंच वळतात. वाईटची सांगता होताना पाहायला मिळतोय आणि अतिरिक्त धाबलकामध्ये ॲड होतीये. सिंगल धाबलक पुढे जाईल.
9 वरती जाऊन पोहोचले. फक्त एका चेंडूचा खेळ झालाय. 18चा पाठलाग करत असताना मोठा फटका आडव्या बॅटनं चेंडूला टोलावलंय, पूल केलंय, पूल झालाय पॉवरफुल सिक्सर. 6 धाबा. मिठे पान दी कलोरी अट्ठा सूट दा लहारी हट्टे मारती पिलोरी जुगनी मेल मेल के कूद फाड़ के चक चकोटे जावे. चला विकेट आली. विकेट आल्यानंतर फलंदाज ऋषभ बाद झालाय. ऋषभने एक षटकार लगावला आणि आता त्यांची जागा घेण्यासाठी जय मैदानात आला. क्रिकेटपटू कोपराड शाखेचे श्री बारक्या नाईक यांनी स्टेजवर यायचं आहे. अथर्वचा हा चेंडू जयने स्टिअर केलं. एका धावेसाठी खेळलेत. सिंगल धाव. दाबल कधी पुन्हा एकदा ऍड होईल. 16 वरती दाबल जाऊन पोहोचलंय. अजूनही 2 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. गास संघाला धावा खूप कमी पडल्यात. म्हणजे किमान इथून 35-40 अशा काहीशा धावा असत्या मजा आली असती. आणि कोरोटी संघाला सुद्धा त्या धावा भारी पडल्या असत्या. कारण ऋषभ बाद झालाय, यश बाद झालाय, साई मैदानाच्या आतमध्ये उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात हळूहळू आणि सांगतात येस इट्स अ वाईड. अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होतीये. पुन्हा एकदा सर्वांच्या माहितीसाठी 1:45 वाजता यानंतरची होणारी मॅच झाल्यानंतर 1:45 वाजता टॉस पडेल आणि त्यानंतर 2 वाजता पहिला बॉल पाडला जाणार आहे. हो यावेळेला चेंडू मागे मागे परंतु यष्टीवरती जाऊन म्हणजेच काय तर फलंदाज साई बाद. एक बॉल बाकी है. एक बॉल बाकी है. अथर्व चला या विजयी कर्णधार. ड्रॉ टाकला जाणार आहे. तर हो यावेळेला चेंडू जाळ्यामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि झेलची संधी झेल बाद. फलंदाज बाद. अजून एक विकेट. कोरोटी ब संघाला 18 धावांचा पाठलाग करत असताना सुद्धा इतका वेळ आणि इतकी वाट बघावी लागली आहे. अथर्वच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. आता 12 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. चेतक वाघोली, सद्गुरू वटार, वागेश्वरी वाघोली आणि सारसच्या हातामध्ये चेंडू आहे. 1 धावेची गरज आहे. जय स्ट्राईक वरती. बघूयात कशा पद्धतीने या मॅचला फिनिश केलं जातंय. विजयाचा सुगंध जवळजवळ कोरोटीमध्ये पसरायला लागलाय. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड. मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकला कोरोटी ब संघानं. पराभवाच्या छायामध्ये गास संघ. हार्ड लक गास टीम.
काहीशा धाबा कमी पडल्या, परंतु आपण गोलंदाजी करत असताना ज्या पद्धतीने 18 धाबांचा बचाव करण्यासाठी प्रयत्न केलेत ते सुद्धा कौतुकास्पद होते. त्याबद्दल आपलं विशेष कौतुक.